नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? बरे आहात ना? बरे नाहीत? काय सांगताय? मणक्यांचा त्रास होतोय? रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये आपटून आपटून? होणारच. अकलूजला सार्वजनिक बांधकाम खात्याचे ऑफिस आहे हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. अकलूज शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता आपण एखाद्या दुर्लक्षित शहरांमध्ये आल्यासारखे वाटते. अकलूज हे विविध शाळा महाविद्यालयांनी गजबजलेले शहर. येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अकलूजचे दवाखाने उत्तम उपचारासाठी प्रसिद्ध असल्याने येथे जिल्ह्यातूनही आजारी लोक येतात. येथे मोठे हॉटेल्स आहेत, लॉज आहेत, इतर सर्व गोष्टी चांगल्या आहेत. पण या सर्व चांगल्या गोष्टींची चव येथील रस्ते घालवतात. शहरातील बायपास रस्ते गुळगुळीत केले की आपले काम संपले, असाच बहुतेक बांधकाम विभागाचा समज झालेला दिसतोय. बायपासचे रस्ते करून वर्ष होत आले तरी त्याच्या साईड पट्ट्या काही अजून भरलेल्या नाहीत. प्रतापसिंह चौक ते गांधी चौक रस्ता बनवला, पण त्याचीही साईड पट्टी भरली नाही. कर्मवीर चौक ते बाजार समितीच्या जवळचा जयसिंह चौक रस्ता म्हणजे अकलूजची शान. हा रोड म्हणजे अकलूजकरांच्या करमणुकीचा रोड आहे. ज्या अकलूजकरांना घरी करमत नाही ते लोक आपली करमणूक करून घेण्यासाठी या रोडवर आपली वाहने घेऊन येतात आणि खड्ड्यांमध्ये रस्ता शोधण्याचा खेळ खेळतात. भाजी मंडई, महावितरणच्या समोर, गांधी चौकात, ओढ्यामधला रस्ता, मार्केट कमिटीचे पहिले गेट, जयसिंह चौकातील अशोका हॉटेलसमोरील रस्ता म्हणजे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे फारच मनोरंजक झाला आहे. भाजी मंडई ते यशवंतनगर हा रस्ताही चाळणी झालेला होता. परवा ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, बाळासाहेब थोरात साहेब व जयंत पाटलांसारखे मोठे नेते अकलूजला येणार म्हणताच यशवंतनगर रोडवरील खड्डे खडी व डांबराने बुजवून बांधकाम विभागाने आपण किती कामाचे आहोत हे दाखवून दिले. पण शहरात इतरत्र मात्र डांबरी रस्त्याला मुरुमाची ठिगळी लावून अकलूजकरांवर बांधकाम विभागाने उपकारच केले. बांधकाम विभागाची ही तत्परता पाहून अकलूजकरांना अक्षरशः गहिवरून आले. जशी मोठ्या रस्त्यांची अवस्था तशी शहरांतर्गत छोट्या रस्त्यांची आहे. अपघात होऊ नये म्हणून शेकडो स्पीड ब्रेकर बनवलेत, पण त्या स्पीड ब्रेकरवर रंगांचे पट्टे मात्र मारले नाहीत. अपघात खड्डे चुकवताना जास्त होतात यावर बांधकाम खात्याचा जराही विश्वास नाही. प्रत्येक खड्डा चुकवताना खड्ड्यामध्ये गाडी आपटतेवेळी लोक बांधकाम विभागाची कळवळून आठवण काढतात आणि त्यांना शेलके आशीर्वाद देतात हे मात्र तितकेच खरे आहे. माळीनगर, इंदापूर, माळशिरस व वेळापूर या मुख्य रस्त्याला शहरातून जड वाहतुकीस प्रतिबंध असल्याचे बोर्ड फक्त शोसाठीच लावलेले दिसतात. कारण या बोर्डवरचा आदेश कोणीही मनावर घेत नाही आणि या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांना कोणीही अडवतही नाही. शहरांतर्गत रस्त्यावरून खुशाल अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक सुरूच असते. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंत्रिमंडळात असताना अकलूजच्या वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने गांधी चौक व सदभाऊ चौक या दोन गर्दीच्या चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल बसवून घेतले होते. यासाठी नगरविकास खात्यातून निधीही आणला होता. सुरुवातीचे 4-6 महिने सिग्नल यंत्रणा वापरात आणली गेली. नंतर अपुरे पोलीस बळ व देखभाल दुरुस्ती वाचून ही यंत्रणा अद्याप तशीच धूळखात पडून आहे. सण उत्सवात, राष्ट्रनेत्यांच्या जयंती पुण्यतिथीत या सिग्नल यंत्रणेचा वापर आता झेंडे लावण्यासाठी होतोय. अकलूज शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण या यंत्रणेचे ऑफिस नगर परिषदेच्या कार्यालयात असल्याने एखादी अनुचित घटना घडल्यास CCTV फुटेज तपासण्यासाठी पोलिसांना नगर परिषदेत जावे लागते. पोलीस ठाण्यातील कॉम्प्युटर आणि स्क्रीन बंद पडली आहे. ते चालू करण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम गेली कित्येक वर्ष उपलब्ध झाली नसल्याने पोलीस विभाग शहरावर, वाहतुकीवर, साखळी चोरांवर नजर ठेवू शकत नाही.
अकलूज पोलीस ठाण्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शहर वाढते, लोकसंख्याही वाढते, पण पोलीस कर्मचारी मात्र वाढेनात. अकलूजसह 36 गावे अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. या सर्व गावांची लोकसंख्या अंदाजे 1.5 ते 2.25 लाखांच्या वर असेल आणि पोलीस आहेत फक्त 70. कसं नियंत्रण ठेवायचं? जे आहेत ते पोलीस बंधूही फारच मायाळू आहेत. वाहतुकीचे सगळेच नियम जर काटेकोरपणे पाळले गेले तर रस्त्यावरून वाहन चालवणे सर्वसामान्यांना शक्य होणार नाही याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके फोडणाऱ्यांना, सायलेन्सर फोडून गाडी चालवणाऱ्यांना, उच्च क्षमतेचा हॉर्न वाजवून सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्या तरुणाईला ते जराही आवर घालत नाहीत. त्यांचंही बरोबर आहे म्हणा. तरुणांनी हे सर्व करायचे नाही तर मग कोणी करायचे? या बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके फोडणाऱ्यांच्या माता भगिनींची आठवण आवाजाचा त्रास सहन करणारे लोकच काढतात. हे त्या बुलेटवाल्यांना जरी काय माहीत आहे? समजा पोलिसांनी पकडलेत एखाद्या तरुणाला तर तो 100% कोणाचा ना कोणाचा तरी कार्यकर्ता निघतो आणि मग पुढे काय होते हे तुम्हालाही माहीतच आहे.